राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अमरावती दौऱ्यावर आहेत. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला काल त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर आज त्यांचा अमरावती दौऱ्याचा दुसरा दिवस. या दरम्यान शरद पवार आणि आमदार बच्चू कडू यांची भेट झाली. यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत येतील का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. असं खरंच होणार आहे का? या चर्चा सुरू का झाल्या आहेत, त्याचं नेमकं कारण काय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. शरद पवार आणि बच्चू कडू यांची आज अर्थात 28 डिसेंबर रोजी भेट झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात आमदार असलेले बच्चू कडू यांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली. 2019 नंतर महाराष्ट्राने अनेक राजकीय भूकंप पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये शिवसेनेत फूट पडली, एकनाथ शिंदे अचानक मुख्यमंत्री झाले, अजित पवारांचं बंड झालं, राष्ट्रवादीतही फूट पडली आणि त्यानंतर अजित पवारही महाविकास आघाडीनंतर महायुती सरकारसोबत जाऊन उपमुख्यमंत्री झाले. अशा अनेक राजकीय भूकंपांना महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर आता पुन्हा एकदा बच्चू कडू असा धक्का देतील का आणि एक छोटासा भूकंप किंवा मोठा भूकंप घडवून आणतील का आणि महाविकास आघाडीसोबत जातील का, अशा चर्चा सुरू झालेल्या पाहायला मिळत आहे. बच्चू कडू हे सध्या महायुती सरकारला पाठिंबा असलेल्या आमदारांपैकी एक आहेत. शिवसेना पक्ष फुटला तेव्हा बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य करत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्या अगोदर ते राज्यामध्ये असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील होते. महाविकास आघाडी सरकारला त्यांचा पाठिंबा होता आणि त्यांच्याकडे मंत्रिपदही होतं. त्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून वेगवेगळ्या चर्चा देखील घडून आणल्या होत्या आणि लोकप्रियता बच्चू कडू यांची चांगलीच वाढलेली पाहायला मिळाली होती. परंतु त्यानंतर महायुतीसोबत गेल्यावरही त्यांना मंत्रिपद मिळणार अशा चर्चा झाल्या. परंतु चर्चा ह्या केवळ चर्चाच राहिल्या. आता महाविकास आघाडीसोबत बच्चू कडू का जाऊ शकतात, त्याचं पाहिलं तर कारण म्हणजे बच्चू कडू यांना महाविकास आघाडीमध्ये जे स्थान मिळालेलं होतं, मान सन्मान मिळत होता, तो अलीकडं महायुतीमध्ये मिळत नाहीये असं बोललं जातं. कदाचित या गोष्टीमुळे ते नाराजही असू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय ते घेऊ शकतात अशा चर्चा केल्या जात आहेत. यानंतरचं दुसरं कारण आहे ते म्हणजे बच्चू कडू यांना मंत्रिपदाची असलेली अपेक्षा. बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत असताना त्यांना मंत्रिपद होतं, ते मंत्री होते आणि अशीच अपेक्षा ते जेव्हा महायुतीसोबत गेले, एकनाथ शिंदे यांचं बंड मान्य करून एकनाथ शिंदेंची साथ त्यांनी दिली, तेव्हा त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा साहजिकच होती. जेव्हा राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार जेव्हा झाला किंवा जेव्हा चर्चा झाल्या तेव्हा बच्चू कडू यांचं स्थान, नाव देखील चर्चेत राहिलेलं पाहायला मिळालं. त्यावर बच्चू कडू यांनी नाराजी देखील व्यक्त केली. नेमका 2024च्या नंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी मिश्किल टिप्पणी, प्रतिक्रिया देखील आमदार बच्चू कडू यांनी एकेकाळी दिलेली पाहायला मिळते. एकंदर सध्याच्या राज्य सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, परंतु त्यांची ती अपेक्षा ही भंग होत राहिली आहे. त्यामुळे देखील या गोष्टीमुळे बच्चू कडू महायुतीवर नाराज असल्यामुळे महाआघाडीसोबत महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतील असं बोललं जात आहे. यानंतरचा आत्ताच अलीकडची गोष्ट पाहिली तर नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार बच्चू कडू हे आक्रमकपणे प्रश्न मांडताना पाहायला मिळाले. त्यावेळी संजय शिरसाट हे विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेले होते आणि त्यावेळी बच्चू कडू यांनी प्रश्न मांडल्यानंतर ज्या मंत्रालयाचा तो प्रश्न होता ते मंत्री उपस्थित नसल्यामुळे बच्चू कडू मंत्री यांच्यावर आक्रमक झाले. मंत्र्यावर त्यांनी टिप्पणी आक्रमकपणे दिलेली पाहायला मिळाली होती. सरकारसोबत असताना अशी त्यांनी एक प्रकारे प्रतिक्रिया देणं, आक्रमक होणं, यामुळे देखील तर्क वितर्क चर्चा ह्या घडत असतात आणि ते महाविकास आघाडीसोबत जातील असं बोललं जाते. हे सगळं असलं तरीही बच्चू कडू यांनी या गोष्टीवर स्पष्टीकरण दिलं, वक्तव्य केलंय. बच्चू कडू म्हणाले आहेत की मदतीची जाणीव म्हणून त्यांना आम्ही भेटायला बोलवलं, अर्थात शरद पवारांना. अचलपूरमधील फिनले मिलमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे असं बच्चू कडू म्हणाले आहेत. आमचा राजकीय पक्ष आहे, आम्ही काही समाज सेवी संस्था नाही. आमची जर राजकीय मजबूती वाटत असेल तर कुठला पक्ष नाकारणं आहे असं बच्चू कडू म्हणाले. जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत आम्ही सोबत आहोत, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हणत एक प्रकारे वेगळे संकेतही दिलेले आहेत. बच्चू कडू म्हणाले की आमच्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती सारखीच आहे. आम्ही एकनाथ शिंदेसोबत मुद्द्यासह गेलो
दिव्यांग मंत्रालय दिले म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसोबत आहोत, आमचे मुद्दे जर घेतले तर आम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊ, असं बच्चू कडू हे स्पष्टच बोललेले आहेत। आमचा प्रस्ताव महाविकास आघाडी आणि महायुतीला देखील देऊ, ज्यांनी आमचे मुद्दे प्रामुख्याने घेतले त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, असं म्हणत एक प्रकारे बच्चू कडू यांनी एक दार किंवा प्रवेशद्वार उघडलेलं पाहायला मिळतंय। मग नेमकं आता बच्चू कडू हे महाविकास आघाडीसोबत जातील का, यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र।